तर ब्रेकनंतर गोविंदाने गोपाळ आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय ठिकठिकाणच्या दहीहंड्या. परंतु हा खेळ आहे किंवा उत्सव जो आहे हा या देशाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आज आपण इथले काही परदेशी लोक पाहिले, फॉरेनर्स पाहिले. महाराष्ट्र टुरिझमच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी 10 बसेसमधून या अशा प्रकारचे जे फॉरेनर्स आलेले आहेत, कुणी अमेरिकेतून आले, जपानहून आले, कोरियाहून आलेले आहेत, बेल्जियमवरून आलेले आहेत, या सगळ्यांना आपला हा उत्सव आणि खेळ जो आहे मुंबईवर दाखवला जातो आहे. मगाशी सचिन भाऊने सांगितल्याप्रमाणे 22 सप्टेंबरला न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर आपण महाराष्ट्र दिवाळी फेस्टिवल साजरा करणार आहोत. अनेक कलाकार इथून जाणार आहेत, पण त्याचबरोबर आपण सचिन आणि जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून दहीहंडीची पथकं सुद्धा न्यूयॉर्कला घेऊन जाणार आहोत आणि सकाळी 11 पासून संध्याकाळपर्यंत तिथल्या लोकांना जगातून 3.5 ते 4 लाख लोक तिथे येणार, त्यांच्यासमोर हा दहीहंडीचा खेळ सुद्धा आपण दाखवणार आहोत. एकूण परदेशी लोकांना गणपती उत्सवामध्ये जसं आपल्याकडे येतात, पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्सवामध्ये येतात, आपले ते लोक सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या उत्सव जे करतात आपल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण सुद्धा आपले उत्सव जे आहेत त्यांच्यासमोर पेश करीत आहोत आणि त्यांनी सुद्धा उत्सवासाठी इथून मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थानामध्ये यावं, पर्यटन वाढावं आणि एकूणच हा खेळ जो आहे सगळीकडे जावं यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून हे सर्व परदेशी जे आहेत, पाहुणे जे आहेत आपले, खास की तुमचं धैर्य, तुमची एकजूट आणि तुमचा उत्सव पाहण्यासाठी आलेले आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांनी काळजी घ्या आणि हा खेळ आणि हा उत्सव जो आहे हा असाच यापुढे जो आहे याहीपेक्षा जास्त उत्साहानं दरवर्षी पार पाडूया आणि देशातच नाही देशाबाहेर हा उत्सव घेऊन जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. छगन भुजबळ बोलत होते. त्यांनी आता अंबरी मैदान इथे दहीहंडी उत्सव सुरू आहे तिथे त्यांनी आता असं म्हटलेलं आहे. गोविंदांचा उत्साह अधिक वाढवणारी गोष्ट त्यांनी आता केलेली आहे. तिथे त्यांनी असं म्हटलंय की न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर इथे आपण दिवाळी फेस्टिवल साजरा करणार आहोत, बाहेर जाऊन परदेशात आपला सण साजरा करणार आहोत आणि तिथे या गोविंदा पथकांनाही घेऊन जाणार आहेत आणि बाहेरची जी लोक आहेत तर त्यांच्यासमोर आपल्या या संस्कृतीचं दर्शन होणार आहे आणि तिथेही गोविंदा पथकं आपले हे जे ह्युमन पिरामिड आहे ते उभारणार आहेत आणि हे थर आता फक्त महाराष्ट्र किंवा भारतामध्ये न राहता मर्यादित अगदी पार आपण अटकेपार झेंडा लावणार आहोत म्हणायला हरकत नाही. काय वाटतंय तुला? हे नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. आपली संस्कृती बाहेर जाते, बाहेर दिसते. काय सांगशील? खूप छान वाटलं आता ऐकून. भुजबळ साहेबांनी सांगितलं की या निमित्ताने पर्यटनाची देवाणघेवाण वाढावं महाराष्ट्रात असं व्हायला पाहिजे. आज रिसेंटली मी पण आउट ऑफ इंडिया दुबईला वगैरे जाऊन आलो. तिकडे त्यांनी दुबई फेस्टिवल असं वेगवेगळे जे की प्रवाशांसाठी आकर्षित करण्यासाठी जसं त्यांनी सांगितलं की तसं आपल्याकडे होणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र मला नाही वाटत आपल्या एवढं सुंदर भारताबाहेर असतील गोष्टी जेवढ्या भारतात आहेत. रिसेंटली मी कोकण दौऱ्यावरून पण आलो, पण मी घालून पावसाळ्यात अत्यंत सुंदर आहे आपले प्रदेश. आपण जे तीर्थ प्रोग्राम निमित्ताने आम्हाला नक्कीली बघायला मिळतं. आपण कुठेच कमी नाही आहेत सौंदर्यामध्ये. आपलं जे काही सृष्टी सौंदर्य देवाने दिलं आपल्या महाराष्ट्राला, भारताला असेल तर हा खूप छान मार्ग आहे की अशा उत्सवानिमित्त दुसऱ्या देशातले जे पर्यटक येतात तिकडे त्यांना या थ्रू तुम्ही पुढे परत फिरून आणू शकता महाराष्ट्र आणि त्यानिमित्ताने आपल्या इकडे सगळ्याच गोष्टी पर्यटनाच्या वाढू शकतात. वेगवेगळ्या लोकांना रोजगार मिळतो. खूप गोष्टी एकत्र आपल्या अवलंबून आहेत. त्यामुळे हे होणं खूप छान स्वागतार्ह आहे. मला वाटतं खूप छान वाटलं आहे ऐकून की अशा निमित्ताने आपण पुढे जाणं महत्वाचं आहे आणि छान वाटतंय. अजून काय पाहिजे आपल्याला? जसं आपण म्हटलं की स्पेनचे टॅचलर्स आपल्याकडे येतील असतात. आपल्याला ते आता सवयीचे झाले होते. दरवर्षी आपल्याबरोबरचे असतात. आपला ह्युमन पिरामिड बघतात. तिथे जाऊन तेही तशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन आज ते करतात. त्याचबरोबर जसे ते आपल्याकडे येतात तसं आता आपलं चित्र थोडंसं बदलणार आहे. आपले गोविंदा पथकं आहेत, आपली जी मराठी मुलं आहेत ती आता बाहेर जाणार आहेत तर ती तिथे आपलं थर लावणार आहेत, सलामी देणार आहेत. तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटलं. आता मी न्यूज ऐकली भुजबळ साहेबांनी जे इतकं छान सांगितलेलं आहे की परदेशी त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार आहे. मला फक्त एक नक्कीच सांगावंसं वाटेल सगळ्या गोविंदांना की जसे स्पेनचे इथे येतात तर त्या लोकांची जी सेफ्टी आहे कारण लहान लहान मुलं सुद्धा आपल्या दहीहंडी